नमस्कार, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे दसऱ्याचा दुसरा दिवस, म्हणजेच आमच्या इकडे आज देवी उठतात आणि देवीचं विसर्जन असतं. तर त्या निमित्तानं आमच्या इकडे आज मिरवणूक निघते देवीची. खूप सुंदर असं पाहण्यासारखं असतं. तर चला मग जाऊया आपण देवीची मिरवणूक पाहण्यासाठी. तर हे पहा आलेली आहे मी बाहेर आणि आल्याबरोबर मी हे हलकीचा खेळ हा पाहिलेला आहे. एवढा सुंदर हे असं सादर करत होते ना, पहा एकदम वेगवेगळे स्टेप, वेगवेगळा डान्स आणि यांच्या सर्वांच्या पायामध्ये असे घुंगरं बांधलेले होते. ते पायांचे सोबत पण असा डान्स करत होते आणि एवढी छान हलकी वाजवत होते आणि हे व्हाईट शर्टवाला ते शिट्ट्या वाजवून त्यांना सांगत होता. खूपच सुंदर असं यांनी हे केलेलं होतं. तुम्ही नंतर याच्या समोर हे कसं वाजवत आहेत, कसं खेळत आहे, घुंगराचा आवाज पायाचा, त्यांचा रिधमचा, खूपच सुंदर असं त्यांची कला होती. खूप छान वाटत होतं पाहायला. खूप वेळ मी तिथं पाहत थांबलेली होते, कारण आणखीन देवीचं विसर्जन सुरू व्हायला वेळ होता, त्याच्यामुळं खूप वेळचं मी थांबलेली होते पाहायला. तुम्ही पण पहा समोर एक वेगवेगळं खूप सुंदर असं यांनी सादर केलेलं आहे. खूपच छान वाटत होतं. ते पाहून झाल्यानंतर मी आलेली आहे मेन चौकामध्ये आणि हे पहा काय माहोल आहे चौकामध्ये. एकदम खूप फुल गर्दी सगळीकडे, एवढं गजबज, एवढं भारी वाटत होतं ना. आणि याच्यानंतर तर आणखीन खूपच जास्त गर्दी वाढलेली होती. खूपच भारी एकदम. पहा कसं मस्त सगळीकडे माणसं पब्लिक एकदम डेंजर आली होती. पब्लिक भरपूर, खूपच छान वाटत होतं. सगळीकडे एकदम रौनक वाटत होती पाहून. मग हे पहा एक मिरवणूक आलेली आहे. मस्त असे सर्व बायका डान्स करत होत्या छान. आणि याच्या मागे आपली देवी होती. हे पहा किती सुंदर आहे देवी माता. खूपच छान, किती सुंदर दिसायला लागली अशी. एकदम मस्त वाटत होतं आणि मुलं पण हे छोटे एन्जॉय करत होते. आणि ही पहिली देवी आली होती अगोदर. त्याच्यानंतर ही एक देवी आली होती. ही पण देवी खूप सुंदर होती, पण फोकसमुळे आपल्याला क्लिअर चेहरा व्हिडिओमध्ये दिसत नव्हता. त्याच्यानंतर त्या डान्सच्या मागे ही देवी होती. हे पहा, ही पण किती सुंदर देवी आहे. मस्तच दिसत होती है ना. खूपच छान केलं होतं. आणि हे सर्व आता देवी विसर्जनासाठी चालले होत्या. या डीजेच्या मागे हे पहा, ही देवी होती. आणि इथे यांनी हे पहा समोर महादेव पार्वती बनवलेली होती. आणि ही पण देवी किती सुंदर होती बघा, किती सुंदर दिसत आहे. सरस्वती माता है ना. आणि मागून असे फटाके उडत होते. आणि हे पहा, हे इथे किती सुंदर यांनी असा
वेशभूषा, आदिवासी वेशभूषा केली होती आणि असं सुंदर आदिवासी नृत्य ते करत होते. एवढं छान वाटत होतं ना, पण आपल्याला जवळून पाहताच आलं नाही. खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळं मी होईल तेवढं लांबूनच थोडंसं शूट घेतलेलं आहे. पण खूपच सुंदर डान्स करत होते हे पण. आणि हे पहा इथे एक हे मुलगा असं भुताचा लाल कलरचा मास्क घालून किती छान डान्स करत होता. पाहायला मजा येत होती, छान वाटत होतं. आणि हे जे वरतून असं हे गन्नी सोडत होते ना, एकदम असा फवारा, एवढं छान वाटत होतं ना, पाहायला पण एकदम सुंदर वाटत होतं. मजा येत होती पाहण्यासाठी. आणि या डान्सच्या मागे तर खूपच छान असं हे पहा कॉन्सेप्ट होता. किती सुंदर अशी कुटिया बनवलेली आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सगळे असे महादेवाचे वेगवेगळे फोटो असे लावलेले आहेत महादेवाच्या पिंडीचे. मला वाटतं हे 12 ज्योतिर्लिंगाचंच त्यांनी असा देखावा केला होता वाटतं, इकडच्या साईडनं आणि पलीकडच्या साईडनं पण असेल. खूपच छान वाटत होतं. पहा किती सुंदर दिसायला लागले आहे ना, एकदम भारी वाटायला लागलं होतं. हे पण काहीतरी युनिक वाटलं, वेगळं पाहायला मस्त वाटत होतं. आणि याच्यानंतर याच्या मागे पण आणखीन एक अशीच बनवलेली कुटिया आहे, ती पण पाहूया आपण. आणि हे पहा, या कुटेमध्ये असं यांनी किती सुंदर असं बनवलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवलेली आहे, म्हणजे असा देखावा किती सुंदर त्यांनी असं तयार केलं. हे पहा किती छान दिसायला लागले आहे ना, एकदम मस्त वाटत होतं. पाहून छान वाटायला लागलं होतं, मजा येत होती. काहीतरी असं वेगवेगळं पाहायला मस्त वाटत होतं. आणि आता हे पाहूया याच्या मागे आपल्याला काय पाहायला भेटेल. सरप्राईज आहे हे पण, काय असेल आपण पाहूया. हे काहीतरी दिसत आहे, पण स्टार्टिंगला ओळखायला झालं नाही. नंतर मी पाहिलं ना, हे पहा तेव्हा की असं त्यांनी एकदम असं मस्त कॉन्सेप्टनी बनवलेलं आहे. असं महादेवाचं तोंड दिसत आहे, किती सुंदर त्यांनी असं बनवलेलं आहे. खूपच छान वाटत होतं हे पण मस्त पहा. आणि या डीजेच्या मागे हे पहा किती सुंदर असे आहे. छत्रे यांचा डान्स चालू होता, हे फिरवत होते. ते पण असं पाहायला किती छान वाटतं. हे ना किती सुंदर होते, ते पण असं मजा येते, मस्तच वाटत होते, किती छान. आणि हे पहा इथं देवी मला एवढी जास्त आवडली ना, हे आहे लक्ष्मी माता. किती सुंदर बनवले त्यांनी. आणि हे मागचं डेकोरेशन एकदम असं ओरिजिनलच दिसायला लागले. पूर्ण असे दगड, वेली आणि तिथून पाणी, असं पाणी पण पडत आहे त्याच्यावरून. किती छान वाटत होतं. आणि मातेच्या हातामध्ये पण असं ते कलश, त्याच्यातून असं सोन्याची नाणी पडायलेली. एवढं सुंदर असं त्यांनी बनवलेलं होतं डिटेलिंगमध्ये. खूपच छान वाटत होतं. हे पहा किती छान आता रिअलिस्टिक दिसत होतं आहे ना, हे पण मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलं. त्याच्यानंतर हे पहा ही एक माता आली होती, ही पण एकदम सुंदर देवी. पहा किती छान दिसायला लागली आहे, हे पण एकदम मस्त वाटत होती. ते मस्त असं झाड उडवल्यानंतर त्याच्या मागे हे होतं आपलं बँडचा पथक, आणि हे पण एवढं छान वाजत होते, मस्तच खूपच छान वाटत होतं. हे पहा किती छान वाजवायला लागले ते ना. आणि याच्यानंतर असे वेगवेगळ्या रिदममध्ये पण ते वाजवत होते. मी तेवढं जास्त शूट घेतलं नाही, पण एकदम मस्त वाजवत होते, खूप छान वाटत होतं हे पण. आणि त्याच्यानंतर हे पहा ही देवी आली होती, आणि हिचं पण किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं, किती सुंदर सजवलेलं होतं हे ना. खूपच मस्त वाटत होतं, एकदम छान. इकडून इकडून असे झुंबर वगैरे लावून खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं होतं याचं पण. आणि याच्यानंतर मी अचानक पाहिले तर मला काय दिसले पहा. अचानक आपल्याला दिसले आहेत हनुमान. आणि हे बघा हनुमानजी कसे जात आहेत चालत. किती छान आहे ना, किती मस्त बनवले असं हनुमान. खूपच छान वाटत होतं. आणि हे जात होते त्यांच्या, हे पहा एक टेम्पोमध्ये बसलेल्या बंदरकडे. हे पहा बंदर पण कसे आहेत, किती छान आहेत आहे ना. आणि मी बघितले तर का हे बघा एवढा क्यूटसा पांडा जात होता ना चालत, आणि त्याच्या मागे होता गोरिला.
हे मी अचानकच पाहिलं आणि हे फास्ट जात होते, समोर थांबणार होते वाटते कुठेतरी. हे पण छान वाटले मला पाहून. आणि त्याच्यानंतर हे पहायच्या मागे हे होतं, असं काली माता बनलेली होती आणि मग इकडे महादेव असं वरती बसलेले आणि हे अघोरी असे बनवले होते आणि खूपच सुंदर असं हे काली मातेचा एवढा सुंदर डान्स करत होतं. आणि का नाही, काली महाकाली काली महाकाली हे गाणं लावलेलं होतं कंटिन्यू. एकदम असे वाईब पण तशाच येत होते आणि एक्सप्रेशन्स, हावभाव आणि ते डान्स पण एवढा सुंदर वाटत होता ना. खूपच छान करत होते हे सर्वजण. एवढं मस्त केलेलं पूर्ण ॲक्ट, एकदम अशी एक कहाणी दाखवली त्यांनी. याची पुढची तुम्हाला मी सांगतेच, पण खूपच सुंदर अशी कहाणी यांनी दाखवलेली आहे. खूप छान वाटत होतं हे पण पाहायला. एकदम मस्त ग्रेसफुल होतं, एकदम भारी. कारण मी गाणे तुम्हाला ऐकवायला पाहिजे होते, एवढं भारी वाईब येत होतं ना, खूपच छान वाटत होतं, एकदम मस्त. आणि हे आता पहा कापूर तोंडामध्ये टाकते आणि हे पहा कापूर तोंडामध्ये टाकून पण हे असं करत होते आणि नंतर तसंच तोंडामध्ये भिजवत होते. पहा हे कसं करत आहे, एकदम ॲक्टिंग आणि डान्स खूपच छान वाटत होते, एकदम काली मातेसारखा. आणि इथे त्यांनी ही अशी कहाणी तयार केली होती की कशी काली माताने रक्तबीज राक्षसाचा वध केला, हे त्यांनी इथं दाखवलेलं आहे आपल्याला. खूपच छान असं त्यांचं पूर्ण हे असा कॉन्सेप्ट होता. आणि त्याच्यामध्ये आमची थोडीशी लाईट गेली होती, पण नंतर लगेच लाईट आली. लाईट गेल्यावर पण हे पण असं छान वाटत होतं आणि पूर्ण हे ते रक्तबीज राक्षसाची कहाणी एकदम भारी. पहा कशी काली माता एकदम असं रुद्र अवतारामध्ये येऊन असं डान्स करत आहे आणि नंतर त्या राक्षसाचा कसा वध करते आणि त्याचा रक्ताचा एक पण थेंब ती जमिनीवर पडू देत नाही, सगळं रक्त कसं पिऊन घेते, हे सर्व त्यांनी याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आणि खूपच सुंदर असं केलं होतं. हे पहा दोघं असं काली मातेला पण तो कसा हे करत आहे, डान्स करत आहे दोघं मिळून. आणि हे शेवटी काली मातेने त्याचा वध केलेला इथे दाखवले. आणि हे पहा त्यांनी असं रक्त पिलेलं आहे, त्याचा एक पण रक्ताचा थेंब जमिनीवर पडू दिला नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी हे केलेला आहे रक्तबीज राक्षसाचा वध, हे त्यांनी इथं दाखवलेलं आहे आपल्याला. किती सुंदर असा कॉन्सेप्ट तयार केला होता, खूपच छान वाटत होतं पाहायला, एकदम मस्त वाटत होता, एकदम भारी वाटलं हे पण कॉन्सेप्ट. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. खूप छान वाटलं मला तर पाहून. हे पहा एकदम असं रागामध्ये आलेली काली माता, कसं भारी अशी ॲक्टिंग केलेली आहे ना, एकदम जबरदस्त. आणि आता ह्या राक्षसाची मुंडी असं कट करून हातामध्ये घेतल्याचं त्यांनी हे पहा इथं दाखवलेलं आहे. खूपच छान. आणि त्याच्यानंतर आता ह्यांनी दाखवले
महाकालीचं रुद्र रूप आणि नंतर याच्या मागून निघत होते मस्त असं हे पहा जाळ. खूपच छान वाटत होतं, एकदम असं रिअलिस्टिक वाटत होतं. छान वाटलं पाहायला, मजा येत होती. एकदम भारी केलेलं होतं हे पण, खूपच सुंदर वाटत होतं. आणि नंतर आता ही काली माता मागत होती ते कापूरची वडी. आता नंतर आणखीन एक कापूरची वडी तोंडामध्ये जाळ लावणार होते ते. खूपच छान केलं होतं, एकदम भारी करत होते हे सर्व असे डान्स ॲक्टिंग, एकदम मस्त परफॉर्मन्स होता यांचा. खूप छान वाटत होतं है ना. मजा आली मला तर, एकदम भारी वाटलं हे सर्व पाहून. तुम्हाला पण कसं वाटलं मला नक्कीच तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. कसे वाटला हा इकडचा देखावा ते पण सांगायच्या नंतर पण आणखीन देवी आहेत ते पण आपण पाहूया. आणि हे पहा कसा पडलेला आहे तो राक्षस खाली आणि देवी माता कशी करत आहे. आणि हे पहा, हे पण असं किती सुंदर यांनी डोक्यावरती असं मशाल घेऊन डान्स करत होते. ते पण खूप छान वाटत होतं. मग याच्यानंतर ना असा अचानक पाऊस चालू झाला. खूपच छान. आणि हे पहा देवीला असं पूर्ण चवळ पांघरलेलं होतं. नंतर पाऊस चालू झाला ना, अचानकच पाऊस आला होता, तरी पण असं चवळ तेल पांघरून देवीला घेऊन जात होते. पण देवी खूपच छान सुंदर होती, एकदम मस्त. आणि ही होती आपली शेवटची मी पाहिलेली देवी. आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि देवीची मिरवणूक कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझे आपली संगम चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या संगमला असंच सपोर्ट करा. धन्यवाद.